नमस्ते. ऋषिकेश पंजाबराव काळे, नांदेड महानगर मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. विद्यार्थी मित्रांनो, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देवगिरी प्रांत साठावे हीरक महोत्सवी अधिवेशन हे आपल्या हिंगोली येथे पार पडले. 23, 24 आणि 25 तारखेला हे अधिवेशन पार पडले. यामध्ये मराठवाडा व खानदेश येथील सर्व छात्रशक्ती उपस्थित होते. यामध्ये 255 विद्यार्थी प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित होते. अधिवेशनामध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि जे आता येणारी विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमधील समस्या असतील किंवा समाजातील काही समस्या असतील या विषयाला धरून चर्चा झाली. त्यामध्ये विकसित भारत 2047, विद्यार्थ्यांची वाढती अनुपस्थिती अशा विषयाला घेऊन चर्चा झाली. यामध्ये प्रस्ताव देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांचा आवाज, सगळ्या छात्रशक्तींचा आवाज हा महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचावा, यामध्ये जे शैक्षणिक विषय असतील, जे शैक्षणिक समस्या असतील त्याही तिथं काढण्यात आल्या. त्यांना धरून विद्यार्थी परिषद हे वारंवारतामध्ये काम करत असते. त्यामध्ये जाहीर सभा देखील घेण्यात आली. जाहीर सभेमधील वसतिगृहातील समस्या असतील विद्यार्थ्यांच्या, अशा गोष्टीला घेऊन देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या अधिवेशनामध्ये चर्चा करण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी काम करणारी हे एकमेव जगातील सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना आहे. 59 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी संघटनेचे हे सदस्य देखील आहेत. जर विद्यार्थ्यांना संघटनेमध्ये यायचं असेल तर असं काही नाही की जर विद्यार्थ्याला जे काही समस्या वगैरे असतील तर त्यांनी विद्यार्थी परिषद समोर जर मांडल्या तर विद्यार्थी परिषद त्या विद्यार्थ्याला सोबत घेऊन त्याची समस्या सॉल्व्ह करेल आणि त्यानंतर तो विद्यार्थी परिषदेशी जोडला जाईल. तर विद्यार्थी परिषद ही दरवर्षी सदस्यता अभियान चालवते. त्याचबरोबर विद्यार्थी परिषद सोशल मीडियावर सुद्धा ॲक्टिव्ह आहे. त्यानुसार विद्यार्थ्याला जर समस्या असतील तर तो त्या थ्रू विद्यार्थी परिषदशी कनेक्ट करू शकतो. कॉलेज कॅम्पस चालू झाल्यानंतर जो आपला प्रवेश प्रक्रियाचा जो वेळ असतो त्यामध्ये कॉलेज विद्यार्थ्यांच्या कॅम्पसच्या गेटवर जाऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची माहिती सांगते. त्याच्याकडून सदस्य त्या मेंबरशिप मोहीम पण आपण राबवण्यात येते. विद्यार्थी परिषदेला तो मेंबरशिप राबवल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थी परिषदेचा कॉन्टॅक्ट वगैरे पण दिला जातो. त्या थ्रू विद्यार्थी परिषदेसोबत विद्यार्थी हा जोडतो. ज्यावेळेस विद्यार्थी कॉलेज कॅम्पसमध्ये जातो आपण त्यावेळेस त्यांना विद्यार्थी परिषद काय आहे काय नाही हे समजून देखील सांगत असतो. ज्यावेळेस आपण मेंबरशिप करतो त्या मेंबरशिपचं शुल्क 5 रुपये असतो. ते 5 रुपये शुल्क घेऊन त्या विद्यार्थ्यांची मेंबरशिप केली जाते. विद्यार्थ्यांना पैसे देऊन मेंबरशिप केली हे आठवण राहते, त्याच्यामुळे 5 रुपये शुल्क देखील असतं. नांदेड महानगरामध्ये आपल्या प्रत्येक कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थी परिषदेच्या कार्यकारिणी देखील आहेत. ज्या कोण्या विद्यार्थ्याला काही कॉलेज कॅम्पसमधील अडचणी वाटत असतील तर त्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याशी किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्याशी कार्यालयाशी येऊन सांगलं तरी चालेल. विद्यार्थी परिषदेचं ABVP नांदेड हे सोशल मीडियाचं अकाउंट देखील आहे, त्यावर मेसेज केला तरी चालेल. विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी परिषदेच्या मंचावर असं आव्हान राहील की आपण बघतो सामाजिक सद्यस्थिती, कॉलेज कॅम्पसमधील वाढती अनुपस्थितता, कॉलेज कॅम्पसमध्ये बिल्डिंग आहेत पण कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थी नाही, प्राध्यापक आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आव्हान असं आहे की त्यांनी कॉलेज कॅम्पसला प्राधान्य दिलं पाहिजे, कॉलेजमध्ये रेग्युलर गेलं पाहिजे. त्यानंतर प्रथम पुरुषी विचाराने विद्यार्थ्यांनी वागलं पाहिजे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक नसून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असं म्हणते की आजचा विद्यार्थी हा आजचा नागरिक आहे. तर त्या विद्यार्थ्यांना त्याला त्याच्या शक्तीचं सुद्धा माहिती असली पाहिजे. कारण की विद्यार्थी फक्त कॉलेज कॅम्पसमध्ये येणं, सोशल मीडिया किंवा व्यसन वगैरे या एजमध्ये आधीनतेमध्ये जात आहे. याला राष्ट्रप्रेम काय याबद्दल काही माहिती नाही किंवा याला जाणीव करून पण कोणी देत नाही.